नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। दोन गटात जमिनीचे वाद सुरू असताना पोलिसांसमोरच घर पाडून एका गर्भवती महिलेला घराबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आलाय। शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून अंबड रोड परिसरात या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस फोर्स बोलावल्याचं देखील पाहायला मिळालं। जालना शहरातील अंबड रोड परिसरात जमिनीवरून दोन गटात वाद आहेत। त्यातील एका गटाने या ठिकाणी बांधकाम करून काही लोकांना खोल्या किरायाने दिल्या होत्या, मात्र दुसऱ्या गटाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तातच बांधलेल्या खोल्या पाडल्या। शिवाय या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका गर्भवती महिलेला देखील घराबाहेर काढलं। त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता। तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा येथे बोलवल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर घटनास्थळी ॲडव्होकेट अशफाक पठाण, ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा खरात यांनी पोलिसांना जाब विचारला। त्यानंतर मात्र घर पाडणारे समोरील व्यक्ती आणि पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं। पोलिसवाल्यांनी केली, मी दवाखान्यामध्ये झालो ते मग माघारी त्यांनी मग घर मोडून टाकलं आणि इथं आले मी तर मला ते सगळे पोलिसवाले पकडून बाहेर नेऊन टाका लागले। कशामुळे झालेलं कारण काय? त्यांच्यापाशी नोटीस नाही, काय नाही, त्यांनी बळजबरी घर उठले आमच्यावाले, सगळं नुकसान करून सगळ्याच फोडताड केली त्यांनी घरामधली। 1-1.5 वर्षापासून राहते मी इथं। काय बोलले काय पोलिसवाले येऊन? पोलिसवाले म्हणले तुझ्या बाबाची जागा आहे का? कोण महिला पोलीस होते? पोलीस जेंट्स बी होते, महिला पोलीस वाले बी होते, सगळे होते। यांनी सगळ्यांनी मला मिळून धमक्या देऊन बाहेर काढायला लागली। तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी आम्हाला पाहिजे, घर आम्हाला जागा पाहिजे नाही। आमची मागणी यांना नोटीस नाही, काय नाही, यांनी बळजबरी येऊन घर मोडे मग पसारा सगळा तोडफोड सगळं केली। यांच्यापाशी नोटीस नव्हतं, यांनी बळजबरी येऊन लाता बुक्क्या मारून हे सगळं तोडून टाकलं। नाव काय तुमचं? नाव काय? माझं नाव सुमित्र आहे। सर, आज तुमचं बांधलेलं प्लॉटवरलं घर तोडलंय, पोलिसांच्या उपस्थितीत सगळं झालंय, नेमका काय प्रकार है और काय मांग है? सर, इसमें जो है तो हमने 25 गुंठे जमीन छगन दगड़ू के नाम से खरीद की ली है, जो कि इरशाद भाई के नाम पे, हमारे नाम पे, मेरे छोटे भाई के नाम पे इसार पावती है। उसका जीपी है, पावर ऑफ अटर्नी। 1 साल पहले हमने यहाँ पर उससे सौदा किए। 1 साल पहले सौदा करने के बाद में हमने लाइट मीटर लिए। लाइट मीटर जो कि हमारे नाम से 1 साल से हम बिल उसका पेड करते। हमने वॉल कंपाउंड किए पूरा, और यहाँ पे हमारे 4 घर थे, 4 रूम बने हुए थे पत्थरों के शेड वगैरह, जिसमें किराएदार रहते थे। आज से 15 दिन पहले जो इनको किसी ने एप्लीकेशन दिया, कोई देशमुख बोल के इसने एप्लीकेशन दिया और यहाँ पे अतिक्रमण का एक गुना दाखिल किया। अतिक्रमण के गुना दाखिल करने के बाद में उन्होंने पंचनामा किए, पुलिस वालों ने पंचनामा किए। पंचनामे के बाद हमको पुलिस स्टेशन बुलाए। हमने बाय लीगली पूरे डॉक्यूमेंट्स उनको दे, वहाँ पे डॉक्यूमेंट्स दिए। डॉक्यूमेंट्स देने के बाद में पीआई साहब से चर्चा हुई। चर्चा होने के बाद में डॉक्यूमेंट का कोई निवारण नहीं निकला। उसमें ये बताए थे पीआई साहब ने कि आप जो किराएदार वहाँ रहते रहने दो, इसके बाद हमें तो तहसील को रेफर कर देंगे। मैटर जो भी है तहसील सिविल मैटर है, तहसील वाले करेंगे। उसके बाद पीआई साहब की बदली हो गई। बदली होने के बाद में साबड़े साहब आए। साबड़े साहब को भी हमने डॉक्यूमेंट दिए। डॉक्यूमेंट देने के बाद पंचनामा हुआ। पंचनामा होने के बाद में साबड़े साहब ने भी ये जो किराएदार है इनको यहाँ रहने का, उनको बोले कि आप यहाँ पर रहिए, आपको कोई तकलीफ नहीं होगी, इसके बाद हम तहसील में रेफर कर देंगे। पर उसके बावजूद आज के दिन पुलिस वालों ने 60 से 70 पुलिस वाले लेकर, हमारे जो किराएदार है वो लेडीज प्रेग्नेंट है, उसको घर यहाँ से उसके रूम में से खींच के लेके जाके रोड पर बाहर फेंके, उसकी माँ को गाली गलौज करे, मारहान करे। और यहाँ पे हमारे जो 50-60 लाख रुपए का जो सामान रखा था वो सामान भी लेके पुलिस स्टेशन गए, और यहाँ के 4 रूम भी तोड़ दिए और सामने का वॉल कंपाउंड भी तोड़ दिए। तो इसका साफ साफ मतलब है, सारे लोगों ने देखे, वीडियो है, पुलिस वालों ने खुद आके यहाँ पे ताबा करे। इसका ये मतलब हो रहा है यहाँ तो कोई मालक आया नहीं, और यहाँ पे कोई जो जिसने फिरियाद दिया वो फिरियादी भी यहाँ पे है नहीं। तो पुलिस वालों ने यहाँ खुद ही आए, विदाउट इंटीमेशन, किसी को नोटिस नहीं दिए, निकाल दिए। और जो कंप्लेनेंट था उनका जो बोलना है कि हमारा कंप्लेनेंट, यहाँ तो कंप्लेनेंट भी दिख रहा नहीं हमको। पुलिस वाले 60-70 लोग लेके आके यहाँ पे तोड़ताड़ करे और यहाँ पे मारहान करे। तो हमको न्याय मिलना चाहिए, ये लेडीज को न्याय मिलना चाहिए। इनकी पुलिस के ऊपर कठोर से कठोर कार्रवाई होनी चाहिए, और जिसने भी इनको झूठी फिरियाद देकर दिशा भूल की है पुलिस की, उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए।
आमदार बबनराव लोणीकर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला। ते शेतकऱ्यांना उद्देशून बोललेच नाही, तर ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले। आता हा विषय थांबवावा अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्राध्यापक सुजित जोगस यांनी दिली आहे। बघूयात ते काय म्हणाले। सर, काय सांगाल, 2 ते 3 दिवसापूर्वी आमदार बबनराव लोणीकर यांनी वक्तव्य केलं होतं व त्या वक्तव्याबद्दल त्यांनी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांची माफी सुद्धा मागितली आहे। काय वाटतं, यात विरोधक राजकारण करताय का, काय सांगा? हे बघा, आमच्या परतूर मधील वाटूर या ठिकाणी तो कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो। साहेबांनी त्याविषयी सांगितलंय की महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मोदीजी असतील, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या बाबत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम ते करतायत, त्यांना ट्रोलिंग करण्याचं काम ते करतायत। आणि म्हणून लोणीकर साहेबांनी त्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर केलेली टीका होती, त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला। ते शेतकऱ्याबाबत बोललेलेच नाहीत, शेतकरी स्वतः सुपुत्र आहेत ते, असं ते बोललेले नाहीत। आणि साहेबांनी सांगितले की जर आपल्याला सगळ्यांना वाटतंय तर 1000 वेळेला माफी मागायला तयार आहेत। माफी देखील साहेबांनी मागितली, यात काय चुकीचं आहे? आणि विशेष म्हणजे विधानसभेमध्ये 288 आमदारांपैकी एकमेव आमचे नेते असे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही भूमिका त्यांनी मांडली। त्यांनी ही भूमिका मांडल्यावरती आमचे नेते फडणवीस साहेबांनी सांगितलंय की यावर योग्य वेळी आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत। शेतकऱ्यांची भूमिका, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे नेते। जालन्यामध्ये इथे महसूलच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी पीक अनुदान मध्ये घोटाळा केला, त्यांना निलंबन करा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, असं बोलणारं नेतृत्व लोणीकर साहेब। अहो, शेतकऱ्यांच्या बांधावर असणारं नेतृत्व, शेतकऱ्यांच्या सुखादुखात असणारं नेतृत्व गेल्या 40 वर्षापासून आमच्या परतूरकरांनी साहेबांना त्या ठिकाणी निवडून कशामुळे दिले? शेतकऱ्याच्या हिताकरता दिले। बोलण्याचा विपर्यास झाला गेला। महाविकास आघाडीला यात राजकारण करायचं आहे, ते थांबवावं असं मला वाटतं। यात काही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। लोकशाही म्हणून कसं पाहता या प्रकरणात? हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार आहे, ते तो मांडावा लोकशाही पद्धतीनं। आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते, पण आज मला यात जास्त भाष्य करायचं नाही। आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, होतो, राहू, एवढंच मला बोलायचं आहे, सांगायचं आहे। बोलण्याचा विपर्यास आहे लोणीकर साहेबांच्या, राजकारण थांबवू। जालन्याच्या अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। उद्याची शेवटची बैठक आहे। या बैठकीसाठी उद्या दुपारी 12 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावं असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत। मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान बॉम्ब फोडल्यासारखा मी सगळ्या गोष्टींचा उद्या उलगडा करणार आहे असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। हेच की मराठा समाजाचे आतापर्यंत आपल्याला काय मिळालं, आता काय मिळवायचं, आपण कुठल्या कुठल्या विषयावरती ठराव करून ठाम व्हायचं की हे मिळवायचं। समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे। बैठकीचा अजेंडा म्हणजे समाजाला आपल्याला उंचीवरती न्यायचं, वरती न्यायचं, समाज खाली नाही आला पाहिजे, समाजाचा कायम एकजूट राहिली पाहिजे। त्यासाठी प्रत्यक्ष बैठक उपस्थित राहू, प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू आपण आपली एकजूट पण दाखवायची आणि आपल्या मागण्याची सुद्धा सगळ्या अंमलबजावणी करून घ्यायची। समाज मोठा करणं, लेकरं बाळ मोठे करणं हाच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे। लेकरं बाळ आपले खुर्चीवरती बसले पाहिजेत, आपले लेकरं बाळ अधिकारी झाले पाहिजेत, आपल्या हातातली आऊतकाठी सुटली पाहिजे। आपण रात्रंदिवस शेतकरी बांधव, गरीब मराठा काबड कष्ट करतो लेकरं मोठं होण्यासाठी आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी। या बैठकीचा मुख्य अजेंडाच हा आहे की मराठा समाजावरती होत असलेला अन्याय थांबला पाहिजे। मराठा समाजाच्या मागण्या सगळ्याचे सगळ्या त्याची आता अंमलबजावणीच झाली पाहिजे। हा मराठा समाजाच्या मागण्यांचा बैठकीचा मुख्य अजेंडा आहे। पण सगळंच मी आत्ता आपल्याला सांगणार नाही, त्याच्यासाठीच उद्या बैठक ठेवली आणि सगळा मराठा समाज आता फेसबुक, व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती ऐकणार नाही, तो प्रत्यक्षित ऐकायला येणार आहे।
कारण ही आंतरवालीतली शेवटची बैठक आहे. आता मात्र विजय मिळवायचा, यासाठी मराठी इथे येणार आहेत. सगळंच मला आज सांगून योग्य होणार नाही. माझा आणि माझ्या समाजाचा काय उद्देश आहे, बैठकीचं मुख्य धोरण काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, हे उद्या सविस्तर माझ्या मराठा समाजाला मी सांगणार आहे. आज उद्या बैठक आहे, त्याच्यामुळं आज मला सगळं सांगता येणार नाही आणि ते मी सांगणार पण नाही. माझा मायबाप समाज राज्यातल्या कानाकोपऱ्यातून उद्या येणार आहे, त्यांच्या समक्ष मी सगळ्या गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, बॉम्ब फोडल्यासारखं. जालना शहरातील गांधीनगर परिसरातील हिंदू मुक्तिधाम स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच अस्वच्छतेमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जालना शहरातील गांधीनगर परिसरातील हिंदू मुक्तिधाम स्मशानभूमीच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणावर जालना शहरातील गोळा केलेल्या कचरा डंपिंग करून आणून टाकला जातोय. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरून घाणीचं साम्राज्य पसरलंय. याच गांधीनगर परिसरात सय्यद अहमद खान उर्दू शाळा आहे. त्याचबरोबर येथील परिसरात तुळजाभवानी माता मंदिर आहे. त्याचबरोबर या परिसरात जामिया रहमानिया लील बनात एक मदरसा आहे. या दुर्गंधीमुळे या शाळेत शिकणाऱ्या छोट्या छोट्या मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गांधीनगर परिसरात हा कचरा आणून टाकल्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा सर्व कचरा महानगरपालिका प्रशासनाने उचलून घ्यावा, नसता संविधानिक पद्धतीने येणाऱ्या दिवसात मोठं जनआंदोलन उभारलं जाईल, असा इशारा येथील स्थानिक समाजसेवक अमजद खान यांनी दिलाय. सर, यहाँ पर जो है ये बाजू में उर्दू स्कूल है, शमशान घाट है, मस्जिद है, और ये लोगों को 2 से 3 बार अमजद भाई ने फ़ोन मार के बोले कि कचरे का जो घान है, इसकी जो बास है, और यहाँ पूरे रहवासी लोग आए, इनको 1-2 बार फ़ोन मार के ऊपर कंप्लेंट भी करे, बोले भी कि यहाँ पर प्रॉब्लम है, यहाँ मत डालो, लेकिन ये रात के अंधेरे में मगरिब में या 8 बजे 7 बजे डाल के चल जा रहे, तो दिन में इतनी इसकी बदबू आ रही कि बच्चे यहाँ पढ़ नहीं सकते. ये बाजू में उर्दू स्कूल है, यहाँ पर 300 से 400 बच्चे, छोटे छोटे बच्चे पढ़ते. अब इनको 2 से 3 बार बोले, लेकिन ये इसके ऊपर कोई ऑब्जेक्शन ले रहे नहीं. तो हमारी इनसे ये गुजारिश है कि इसको यहाँ से बंद कराए, और यहाँ पर मस्जिद है, मंदिर है, और यहाँ पर शमशान भूमि भी है. तो ये यहाँ पूरा कचरा ला के डाले हैं, रहवासी एरिया है, तो हमारी इनसे ये गुजारिश है कि यहाँ पर ये कचरा डालना बंद करे. क्या नाम है आपका? यूनुस खान, फ्रिज वाले. यहाँ पे स्मशान भूमि है, उसके बाद डंपिंग करके कुछ कचरा वगैरह फेंका जा रहा है पूरे गांव का, तो क्या कहना चाहिए? असल में ये गांधीनगर का शमशान भूमि है, हिंदू शमशान भूमि. यहाँ पे लोगों ने शिकायतें की मुझे कि यहाँ पे लोग जो है तो बोले कचरा जो है तो यहाँ शमशान भूमि के पीछे लाके डाल रहे हैं बार बार. तो मैंने परसों के दिन यहाँ पर आके देखा और इसका जायजा लिया, तो मुझे यहाँ पता चला कि लोग जो है तो वो ये टिप्परों के अंदर कचरा भर के इसके पीछे ला रहे हैं, और उसकी वजह से, बारिश होने की वजह से वो पानी वो कचरे के ऊपर गिर रहा है और उसकी दुर्गंध पूरे मोहल्ले में, पूरे बस्ती में फैल रही है. हिंदू शमशान भूमि के साथ ही यहाँ पे मदरसा है, यहाँ पे बच्चों का स्कूल है, 300-400 बच्चे स्कूल में पढ़ते हैं. यहाँ के लोगों को बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा है. तो मैंने उपायुक्त से भी बात की थी, उन्होंने कहा कि हम इसका जल्द से जल्द नियोजन करेंगे, लेकिन इसका अभी तक कुछ नियोजन नहीं किया गया. तो हमारी यही मांग है कि जल्द से जल्द इसको दूर किया जाए, और यहाँ पर जो कचरा डाला जा रहा है, इससे पहले यहाँ पे डंपिंग ग्राउंड था, हम मोहल्ले वालों ने मिलकर उसको बंद किया. इसी की तकलीफ हम लोगों को हो रही है. हम ये चेतावनी देते हैं, फिर एक बार पीर या मंगल तक इसको साफ किया जाए और यहाँ पर नहीं लाया जाए कचरा. अगर फिर भी आप लाते हैं तो फिर हम संवैधानिक दायरे में हमें जो उचित कदम उठाना पड़ेगा, हम वहाँ के ये रहवासी मिलकर ये कदम उठाने के लिए हम तैयार है. करण पाटील जाधव समाजसेवक जालना यांच्या वतीने शहरातील शंकरनगर येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी शंकरनगर, संजयनगर, नीलकंठनगर, भवननगर, योगेश्वरी कॉलनी येथील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. करण पाटील जाधव समाजसेवक जालना यांच्या वतीने शहरातील शंकरनगर येथे आरोग्य तपासणीची गरज आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने तसेच राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आणि श्री गणपती नेत्रालय कलावती हॉस्पिटल जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर हनुमान मंदिर येथे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व प्रकारचे हृदयविकार, अस्थिरोग विकार, एंजियोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, निदान आणि त्यावरील उपचार यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पोटाचे विकार, लिव्हर विकार, ECG, थायरॉइड संबंधी विकार, महिलांसाठी अस्थिरोग विकार, बालकांचे विकार, नेत्र तपासणी, त्वचारोग तपासणी, स्त्री आणि प्रसूती रोग, शुगर, रक्तदाब, BP, रक्तगट इत्यादी सर्व तपासण्या करण्यात आल्या. तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली. यावेळी शंकरनगर, संजयनगर, नीलकंठनगर, भवननगर, योगेश्वरी कॉलनी येथील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
करण जाधव पाटील. आज आमच्या इथं शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये गणपती नेत्रालयातले सर्व डॉक्टर उपस्थित होते. परत अस्थमा, BP, शुगर ह्या सगळं इथं शिबिराचं आयोजन केलं होतं. शंकरनगरमधील सर्व महिलांनी याचा परिपूर्ण लाभ घेतलेला आहे आणि असं शिबिरांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आणि अतियोग्य प्रकारे सर्वांची तपासणी केली आहे आणि औषधी वगैरे सर्व व्यवस्थित दिलेली आहे. आज आम्ही ह्या शिबिरामध्ये उपस्थित राहून आम्ही पण सहकार्य केलेलं आहे. सर्व महिलांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांना याचा खूप चांगला लाभ झालेला आहे. आज आपल्या इथे शंकरनगर, संजयनगर, हनुमाननगर, निळकंठनगर तसेच शेजारील छत्रपती कॉलनी इथल्या लोकांसाठी करणराजे जाधव पाटील यांनी 3 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. मोफत शिबिर इथं सर्व लोक येऊ शकतात. त्याच्यामुळं तसंच डोळ्याची तपासणी, BP, शुगर, परत आयुष्यमान कार्ड कुठलेही चार्ज न लागता ते 3 वर्षापासून सतत हा उपक्रम राबवतात. त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल खरंच अभिमान वाटतोय. आणि इथं कुठलाही भेदभाव नाही. डायरेक्ट कुणी ओळखीचा असो किंवा ओळखीचं नसो, डायरेक्ट लाईनमध्ये सेवा चालू आहे. पुन्हा आमचे ओळखीच्या म्हणून व्यवस्थित तपासतात. तसं काही नाही, सगळ्यांना सारखं समान वागणूक दिली जाते. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अनेक ठिकाणाहून लोक येतात. प्रत्येक कॉलनीतून कमीत कमी 50-60 लोकांच्या वरती इथं लोक सकाळपासून येत आहे. आणि त्यांच्या सेवेत करणराजे जाधव आणि त्यांचे बरेच ग्रुपमधील सदस्य मंडळी त्यांना सहकार्य करतात आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच खूप आभारी आहोत. बस. नमस्कार, मी करम पाटील जाधव, एक समाजसेवक, जालना शहर. संजयनगर, शंकरनगर, निळकंठनगर, दुखीनगर, मिल्लतनगर, भवानीनगर, योगेश्वरी कॉलनी, छत्रपती कॉलनी, तुलसी पार्क आणि ह्या विविध आजारांचं आपण एक आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. आणि कलावती हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, त्याच्यानंतर गणपती नेत्रालयाचे सर्व डॉक्टर्स या सर्वांच्या माध्यमातून आज आपण इथे भव्य दिव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी व डोळ्यावरतील उपचार व सर्व जे आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आणि आपल्या योजनेच्या अंतर्गत हे सर्व तिथे ऑपरेशन केले जाणार आहे. कलावती हॉस्पिटलचे स्पेशलिस्ट डॉक्टर उमेश सर जाधव, त्याच्यानंतर डॉक्टर कृष्णा कोरडे सर यांच्या सर्वांच्या विद्यमानाने आपण हे आज इथं सर्व आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या आरोग्य शिबिराला जालना शहरातील सर्व नागरिकांचा मोठ्या संख्येने, वडीलधाऱ्या मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व माता बहिणींचा इथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे शतश आभार व्यक्त करतो. आणि दुसरे विषय की इथे जे आजार आहेत, जे कुठल्याही प्रकारचे आजार असू ते आपण मोफत केले जाणार आहे. त्यामुळे जालना शहरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या एका गरोदर मातेच्या पोटाला जेलऐवजी ॲसिड लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ॲसिड लावल्यानंतर मात्र या महिलेच्या पोटावर जखमा झाल्या आहे. जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस आरोग्य विभागात ढिसाळ कारभार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक गंभीर प्रकार आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आलाय. याविषयी सविस्तर माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी एक गरोदर माता आपल्या डोळ्यात स्वप्न घेऊन भोकरदन ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करिता आली होती. यावेळी डॉक्टरांनी तपासून या महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सनी या महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी लावली जाणारी जेल न वापरता चक्क ॲसिड लावले. त्यामुळे या महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडले. या संदर्भात डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जातोय. दवाखान्यामध्ये 6 वाजेला आणलं इथं. 6 वाजेच्या नंतर 6:30 दवाखान्यात आलो. दवाखान्यातून आल्यानंतर ते मॅडम म्हणे मी ठोके बघते बाळाचे. ठोके पानं ते औषध टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरी ते आषाढच टाकलं पोटावर. पोरगी थै नाचू लागली, आळू लागली जोऱ्यानं. मग ते मी म्हणलं मॅडम हे आषाढ आहे. ते मॅडमने ती बाटली घेतली आणि 1-1.5 घंटा ते इथून गायबच झालं. 2 तास दुसऱ्या मॅडमने डिलिव्हरी केली. मग पोरीची मग त्याला फोडं आली. पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी बी ते फोडंच आली. आग होऊ लागली. ती रडू राहिली, लेकराला घेता यायना.
त्रास होऊ राहिला तिला, अंगावर होऊ राहिली, जेवण करेना, बसता येईना तिला, ते फोड फुटले तिच्या अंगावरची. साहेबांना लक्ष करावं, तिची जरा काळजी घ्या. गरीब लोक आहेत आम्ही, आमची काळजी डॉक्टर लोक आहे देवासारखे असते. देवासारख्या देवापाशीच येतोय माणूस. देवाने जर निगराणी केली तर आमचं काही म्हणणं नाही. तिची चांगली काळजी घेतली, आमचं बाळ सून चांगली व्यवस्थित झाली तर ती रडू खळक्या पाण्याने. माझं नाव साखराबाई मधुकर बालेराव. सुनबाई बी आणि भाशी बी आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं?
JES कॉलेज जालना. Trust matters. Since 6 decades, JES College Jalna. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम. बायोमेट्रिक ॲडव्हान्स सिस्टीम, स्मार्ट LED TV, CCTV कॅमेराज, कम्प्युटर, प्रिंटर आणि ॲक्सेसरीज.
आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस LG 14 रामा ऑर्किड गुरु गणेश भवन समोर जालना. संपर्क 8208 89 95 77 आणि 9856 35 77 77.